तुम्ही जर माझा राजस्थानचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिथे आपण हळद काढली होती ओली. तर आपण ओल्या हळदीची आज भाजी बनवणार आहोत. खूपच टेस्टी आणि खूप छान बनते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ही आहे ती हळदीची भाजी. आपण साहित्य बघून घेऊयात एकदा. पहिले तर हळद आपण छान धुवून घ्यायची आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे संपूर्ण. दोन्ही साईडने कापून घ्यायचंय त्याला आणि हळद किसून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने आपण किसून घेणार आहोत हळद. हळद किसल्यानंतर त्याचा कलर थोडा चेंज होतो, लालसर होते हळद. त्यानंतर आपण भाज्या घेतलेल्या आहे. हिरवा वाटाणा, फ्लावर, कांद्याची पात, कोबी, कोथिंबीर, कांदा कापून घेतलेला आहे, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. घरगुती मसाला घेतलाय, काश्मीरी रेड चिली घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, धने जिरे पावडर घेतलाय, गरम मसाला घेतलेला आहे आणि फोडणीसाठी जिरे घेतलेलं आहे आणि भरपूर असं तूप घेतलेलं आहे. ह्या भाजीमध्ये तूप भरपूर लागतं. इथे मी दही लावलेलं होतं, ते आपण दही काढून घेणार आहोत. गरमीचे सीझन आहेत, तुम्ही दही लावा घरी. हे आपण दही फेटून घेणार आहोत. दही फेटल्यानंतर आपण कढई घेणार आहोत. त्यामध्ये भरपूर असं तूप टाकायचं आहे. त्यामध्ये किसलेले आपण हळद टाकणार आहोत. ती तुपामध्ये परतवायची आहे. आणि आपण अजून थोडं करून आपण तूप टाकणार आहोत त्यामध्ये. यामध्ये तूप भरपूर लागतं. ही हळद आपण परतवून एकदम शिजवून घ्यायची आहे. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. थोड्या वेळाने आपण परतवत राहायची आहे. तूप कमी वाटलं तर अजून आपण तूप टाकून घ्यायचंय. त्यानंतर हे एका साईडला ठेवून आपण दुसरी कढई घेणार आहोत. कढईमध्ये इथे पण आपण तूप टाकून घ्यायचंय.
तूप गरम करून घ्यायचे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत. जिरं टाकल्यानंतर आपण अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट टाकून घेणार आहोत. पेस्ट परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा परतवून झालाय त्यानंतर आपण सर्व भाज्या टाकून घेणार आहोत. ह्या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे या भाजीला आपण वाफेवरती शिजवून घ्यायचंय. इथे मी झाकण ठेवलंय. परतवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत. मसाले छान मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स झाले त्यानंतर आपण जी हळद शिजवलेली होती ती आपण टाकून घ्यायची आहे कढईमध्ये. या भाजीमध्ये दोन्ही मिक्स करून घ्यायचंय छान असं. ही भाजी खूपच टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि काहीतरी वेगळी चव लागते. छान असं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये फेटलेलं दही टाकून घेणार आहोत. मिक्स करायचंय छान. यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून भाजी पूर्ण शिजवून घेणार आहोत. कांद्याची पात टाकली आहे थोडीशी आणि थोडे काजू टाकणार आहोत.
भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथे तुम्ही पाहू शकता किती तूप सोडलेलं आहे भाजीने. भाजी खूपच छान झाली आहे, टेस्टी झाली आहे. जर तुम्ही खाल्ली नसेल तर एकदा प्लीज नक्की करून खा, तुम्हाला खूप आवडेल. कोथिंबीर टाकून घेणार आहोत. राजस्थानला ही फेमस भाजी आहे हळदीची. जेव्हा त्यांच्याकडे हळद काढ